शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष गुरुतो वासर उत्सव काळ ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी एका जनार्दनी पूर्णावतार निर्गुण निराकार आकार रे ऋतुकाल हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी हरि अवतार विश्वतारा वया प्रीती अनुसया गुरुधर ऋतुकाल हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री सद्गुरूंचे ते नमस्कार आता नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमन माझे गुरु
नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, सेवेला घी सेवक जन्मोत्सव साजरा होतो. दत्त महाराजांचा जन्मोत्सव. जयंती आणि जन्मोत्सव यामध्ये फरक आहे. जयंती सगळ्या देवतांची साजरी होते, पण जन्मोत्सव मात्र दोनच देवांचा साजरा होतो. एक म्हणजे हनुमंतरायांचा जन्मोत्सव, जयंती म्हणायचं नाही. आपण म्हणतो कसं हनुमान जयंती, हनुमान जयंती नाही म्हणायचं. हनुमान जन्मोत्सव म्हणायचं. आणि दत्त महाराज सुद्धा जयंती नाही, दत्तात्रयांची जयंती नाही. दत्तात्रयांचा काय जन्मोत्सव, हा उत्सव आहे. का बरं असं बाकीच्या देवांची जयंती यांचा कथा जन्मोत्सव? त्याचं कारण असं, हनुमंतराय हे चिरंजीवी, तशाच पद्धतीने दत्त महाराज सुद्धा काय चिरंजीवी, त्यांनी आपल्या अवताराची समाप्ती केलेली नाही, म्हणून त्यांची जयंती नाही, त्यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आपल्या ठिकाणी बरेच वर्ष कार्यक्रम चालू आहे. आणि या कार्यक्रमामध्ये 2-3 कार्यक्रम येत असत. मी बाबांची पुण्यतिथी पण आजच्या दिवशी आणि जन्मोत्सव सुद्धा आजच्या दिवशी आपला असं दुग्ध शंकरा योग काय तर आपल्या आयुष्यामध्ये, कारण आपण भाग्यवान मंडळी. म्हणून नाथ महाराज प्रस्तुत अभंगामधून सांगतात की बाबा भगवान परमात्मा अवतार येतो, त्याचं कारण काय? विश्वाचं तारण करण्यासाठी. घरी अवतार विश्व तारावया, आत्रीची अनुसया. मग तो कुणाच्या पुढे आला? तात्रींची पत्नी असणारी अनुसया, तिच्या उदरामधनं काय तर भगवान प्रगट झाले. मग कोणत्या तिथीला झाले? तर पौर्णिमेला. पौर्णिमेमध्ये, पौर्णिमा ही पूर्ण तिथी अशा प्रकारचे नक्षत्र, रोहिणी नक्षत्रावरती नंतर पूर्ण तिथी असणाऱ्या गुरुवारच्या दिवशी दत्त महाराजांचा अवतार प्रगट झाला. तो कसा होता? तो निर्गुण निराकार अशा प्रकारचं परब्रह्म, पण ते अनुसया मातेच्या कुठून साकाराला आलं, असं या अभंगाचा थोडक्यात भावार्थ. आपण जर तुकोबारायांची गाथा पाहिली तर संपूर्ण गाथेमध्ये दत्त महाराजांचा एकच अभंग गाथेमध्ये का तर पाणी पात्र दिगंगा हा अभंग. आता काही लोक म्हणतात 3 श्रेणी 6 हात, पण हा गाथेमध्ये नाही अभंग. आपण जर गाथा पाहिली तर गाथा लिहिली आपण बऱ्याच जणांनी, देताना पुढे हा अभंग आलेला तो क्षपक प्रकरणामध्ये काहीतरी अभंग आहे, गाथेमध्ये तो अभंग नाही. पण एकच पाणी पात्र दिगंबरा हे तुकोबारांनी लिहिलेला अभंग दत्त महाराजांचं वर्णन आहे. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलेले दत्त महाराजांच्या 2-3 अभंग आहे. त्यामध्ये सगळ्यांच्या परिचित असणारा अभंग कोणता? पहिलं मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी हा अभंग आहे. पण नाथ महाराजांची जर प्रकरण पाहिली तर दत्त महाराजांवर 100च्या वरती अभंग तुम्हाला आम्हाला सापडते. विठ्ठल विठ्ठल. त्याचं कारण असं की नाथ महाराज हे दत्त संप्रदाय, महाराजांना जी दीक्षा मिळाली कुठे? दत्त संप्रदायातील. कारण स्वतः दत्त महाराज नाथ महाराजांच्या दारामध्ये काय करायची? चोखदारी करायचे. आणि शिवाय पंढरीचा पांडुरंग परमात्मा नाथ महाराजांच्या घरी पाणी व्हायला होता. कावडीने पाणी सकळ
परमात्म्याने काहीतरी पाणी व्हावं असे असणारे शांती ब्रह्म एकनाथ महाराज त्यांचा अभंग आहे. आणि महाराज दत्त संप्रदाय जनार्दन स्वामी हे एकनाथ महाराजांची परंपरा सुद्धा ही दत्त संप्रदायाची. आपण आदिनाथ गुरु सकळ सिद्धार्थ भगवान शंकरांनी काय केलं, मच्छिंद्राला बोध केला. आदिनाथ गुरु सकळ सिद्धार्थ मच्छिंद्र याचा मुख्य शिष्य. परंतु भगवान शंकरांनी काय उपदेश मच्छिंद्रनाथाला केला नाही. भगवान शंकरांनी काय केलं तर मच्छिंद्रनाथांचा हात दत्त महाराजांच्या हातात सांगितलं. काय केला, दत्त महाराजांच्या हातामध्ये यांना ब्रह्मज्ञानाचा उपदेश करा असं दत्त महाराजांनी आपण सांगितलं. भगवान शंकरांनी सांगितलं. म्हणून ती पण दत्त संप्रदायाची सांगायचं काय, नाथ महाराजांच्या घरी स्वतः दत्त महाराज चोपचारी करत होते. म्हणून अशी भरपूर भक्ती काय तर दत्त महाराजांवर नाथ महाराजांची होती. मग त्या अनुषंगानं त्यांचं थोडस विवेचन जगाला कळावं या अर्थानं नाथ महाराजांनी हा अभंग काहीतरी निर्माण केलेला आहे. विठ्ठल या जगताचा जर आपण विचार केला तर या जगतामध्ये 3 प्रकारचे लोक, प्रकाराचे 3 का म्हणे केले जन काय 3 प्रकारची लोक या काहीतरी पृथ्वीतलावरती आवडतात. एक म्हणजे जीव आहे, तुम्ही आम्ही सर्व जीव आहे. दुसरे म्हणजे संत आहे आणि तिसरा म्हणजे भगवंत आहे. जीव हा परेच्छा प्रारब्धामध्ये, जीव हा अनिच्छा प्रारब्धामध्ये आहे. देव हा परेच्छा प्रारब्धामध्ये आहे. तर संत हे स्वेच्छा प्रारब्धामध्ये. अनिच्छा परेच्छा स्वेच्छा म्हणजे काय तर या ठिकाणी 3 जणी येतात. जीव सुद्धा या पृथ्वी तलावरती येतो, संत सुद्धा अवतीर्ण होतात आणि भगवान परमात्मा सुद्धा अवतार होत असतो. विठ्ठल तिघजण जरी या पृथ्वी तलावरती असलं मग प्रत्येकाचं प्रयोजन वेगवेगळं. प्रत्येकाचं प्रयोजन कसे वेगवेगळं आहे. बाबा सामान्य जो जीव जन्माला येतो त्याला जीवाला जन्माला यायची इच्छा नाही. त्या जीवाला वाटत नाही की जन्माला यावं, कारण जीव स्वतः म्हणतो बाबा किती वेळा जन्म यावे आणि नित्य व्हावे फजित, म्हणून या जीवाला शरण विठोबास करा. त्याला फजिती वाटते जन्माला यायचं. पण जन्माला येणं सोपं आहे का? जन्माचं दुःख काय तर सगळ्या दुःखामध्ये काय तर पण ते काय सांगू गर्भीच्या यातना मज भोगिता नारायणा काय तर मलमुष्ट वित्रदाना क्षणोक्षणा तुझं ध्यात असे अशा अवस्थेत. त्या गर्भामध्ये अतिशय दुःख अशा प्रकारचे. मग हा जीव तरी सुद्धा जन्माला येतो, त्याला वाटत नाही मला जन्माला यायचं. तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला वाटतं का जन्माला यावं? परत नाही वाटत. पण जन्माला आल्याशिवाय तुम्हाला आम्हाला गत्यंतर नाही का? तुम्हाला मस्त वाटतं जन्माला नाही यायचं, पण हे तुमच्या हातामध्ये नाही. कारण हा जो जीव जन्माला येतो त्याला 2 नाही 3 कारण शास्त्रकारांनी सांगितलं. पहिलं कारण म्हणजे पाप पुण्य करूनी जन्म येतो. पाप आणि पुण्य तुम्ही आम्ही करतो आणि ते समान झाल्यानंतर ते भोगण्यासाठी तुम्हाला आम्हाला यावंच लागतं. यावंच लागतं. तुम्ही जरी नाही म्हटला तरी ते तुमच्या हातामध्ये नाही. तुम्हाला आम्हाला ते भोगण्यासाठी यावंच लागतं. दुसरं कारण असं की तुमची आमची असणारी वासनेमुळे काय होतं, तुम्हाला आम्हाला जन्म घ्यावाच लागतो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे देखील झाली अंग हरिरूप काय तर तुकोबाराय म्हणतात. बाबा वासना, त्या वासनेमुळे तुम्हाला आम्हाला काय तर जन्म घ्यावाच लागतो. मस्त वाटतं जन्माला नाही यायचं, पण इच्छा तुमची आमची चालत नाही. ते देवाच्या हातावर असतं. त्यामुळं जीव हा परेच्छ काय त्याची इच्छा अनिच्छा आहे. अनिच्छा आहे, त्याची इच्छा नाही तर तरी सुद्धा त्याला जन्माला यावं लागतं. हे एक प्रकरण झालं. दुसरं प्रकरण संतांचे. संतांना इच्छा आहे का तर संत हे स्वइच्छेमध्ये. संतांची काय तर स्वतःची इच्छा आहे, काय तर त्यांना कोण आणत नाही. तर संत काय तर स्वतःहून काय तर अवताराला येतात. म्हणून तुकोबाराय एका ठिकाणी म्हणतात आम्ही वैकुंठ वासी, आम्ही वैकुंठ वासी, आम्ही
आलो याची कारण अशी आम्ही आलो. त्यांना कुणी आणलं का? त्यांना कुणीही बोलवलं नाही. पण ते त्या ठिकाणी काय तर ते स्वतःहून आले. म्हणून तुकोबारांचा आम्ही वैकुंठवासी आलो. आलो म्हणजे काय? स्वतःहून आलो. हा त्याचा अर्थ आहे. ते अनिच्छा प्रारब्धामध्ये नाही, ते स्वेच्छा प्रारब्धामध्ये. तुकोबारा दुसऱ्या एका ठिकाणी म्हणतात की जातो येतो आम्ही देवाच्या संघात. त्यांच्या मनाला किती निघून जातात. पहा ज्ञानोबरायांचं आयुष्य किती होतो, किती जगता आलं असतं. पण काय केलं? 16व्या वर्षी काय झालं? बस समाधी स्थावर. तुकोबार आहे डबल त्याच्या. सांगायचं काय तर संत काय करतात की आपलं कार्य थांबत नाही. नाथ महाराजांच्या आयुष्यामध्ये असा प्रसंग घडला की नाथ महाराजांनी आपलं जाणं 3 वेळा थांबलं. वेळा प्रसंग माहिती मला सांगायचा नाही तो की 3 वेळा काय जायचे एकनाथ महाराज काय थांबले. सांगायचं काय तर जन्म मृत्यू त्यांच्या हातामध्ये असतो. ते स्वेच्छा प्रारब्धामध्ये येतात. पण भगवान परमात्मा हा परेच्छा प्रारब्धामध्ये. संतांना वाटलं संत येतात, तुम्हाला वाटलं यायचं तरी येता येत नाही, जायचं म्हणलं तरी जाता येत नाही. बरीचशी लोक काय तर खाटो पडून असतात. मरणाची यातना करा बाबा मला आता मरण यावं. पण जोपर्यंत काय तर भोग संपत नाही तोपर्यंत मरण येत नाही. कारण मरण तुमच्या हातामध्ये नाही, जन्म तुमच्या हातामध्ये नाही. पण संतांच्या हातामध्ये जन्म पण आहे, मृत्यू पण आहे. पण देवाच्या हातामध्ये हे दोन्ही नाही. देवाने जरी ठरवलं किंवा मला या पृथ्वीतलावरती काय तर जन्म घ्यायचा किंवा अवतार घ्यायचा आहे तरी सुद्धा देवाला येता येत नाही. कारण देव हा परेच्छा प्रारब्धामध्ये. विठ्ठल विठ्ठल जीवाला पाठवलं जातं, संत स्वतःहून येतात आणि देवाला मात्र बोलवावं. आणि याला रूपाबळ हा स्वतःहून नाही आला तर याला आणला. कुणी आणला? करुणी खळे हरिदासी भक्त मंडळींनी काय देवाचं गारण केलं आणि त्यामुळे भगवान परमात्मा या ठिकाणी आला. त्याची मस्त इच्छा होई यायचं. बऱ्याच ठिकाणी देवाने बोलून दाखवले की मला इथे यायचं. य लोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे, पण देवाला प्राप्त नाही. स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म आमा, तर त्यांना हा जन्म प्राप्त होत नाही. कारण देव हे काय तर स्वेच्छेमध्ये नाही, अनिच्छेमध्ये नाही, तर ते परेच्छे प्राप्त. ज्यावेळेस भक्ताची इच्छा होईल त्यावेळेस भगवान परमात्मा इथं अवतरण होतो. देवाला आणावं लागतं. मला हे सांगायचं आपल्याला. म्हणून भगवान हा प्रत्येकाचं कार्य पण वेगळे. जीव आल्यानंतर इथं काय करतो? जीव आल्यानंतर इथं काय करतो? संसारच करतो. संसाराशिवाय काय नाही. मग मनुष्यानाम सहस्रेषु हजारात एखादा जो असतो तो भगवताची प्राप्ती करून देतो. भगवंत ते एखाद्या हजारात एखाद्याला काय तर गीतेमध्ये परमात्म्याने सांगितलं की हजारात एखाद्याला काय तर भगवत प्राप्ती होत असते. मग हे जीव आल्यानंतर ते काय करतात? या संसारामध्ये बुडतात. संसारामध्ये बुडतात म्हणजे काय होतात? संसारामध्ये गुंतून राहतात. गुंतून राहणे याचा अर्थ बुडणं असं टाकतात. म्हणून हे बुडून राहतात. मग हे असे जर बुडून राहिले तर यांचं कल्याण होत नाही. मग याचा कळवळा संतांना येतो आणि मग त्यासाठी संत अवतार घेतात. उद्धराया जन
नवे डोळा येतो कळवळा म्हणून या. मग ते काय करतात तिथे उद्धराया जन जड जीवा, या जड जीवांचा उद्धार करण्यासाठी संत काय करतात, अवतार घेतात आणि या जीवांचा उद्धार जे बुडणारे त्यांचा उद्धार करण्याचं काम संत करतात. संतांची दोन काम आहेत, एक बुडत्या जनांचा उद्धार करणं आणि वाढवावे बीजना, वाढवाया सुख भक्ती धर्म कुळाचार्य विठोबाचे हे एक संतांचं काम आणि बुडत्या जनांना उद्धारून नेणं हे एक संतांचं काम. जीवाचं काय काम आहे, संसार करणं. संतांचं काम जीवाचा उद्धार करणे. मग देवाचं काय काम आहे, मग देव कशासाठी अवतार घेतो, भक्ता राखे पाया माझे भक्ताचं रक्षण करणं आणि दुर्जनाचा संहार करणं हे कोणाचं काम आहे, तर हे भगवान परमात्म्याचं काम आहे. त्यासाठी परमात्मा अवतीर्ण होतो. पण तरी सुद्धा सहज होत नाही. आपण जर कृष्णचरित्र ऐकलं असेल, कृष्णचरित्राची कथा ऐकली असेल तर कृष्णचरित्राची कथेची सुरुवातच होती, वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाये नेत्री वाहे तोय सांगत असते. ती गाय, एका गायने काय केलं, पृथ्वीने गायीचं रूप घेतलं आणि देवापाशी जाऊन काहीतरी विनंती करायला लागली की काय झालं, पृथ्वीवरती भार झाला, मातले काहीतरी सगळे राक्षस मातले आणि माझ्यावर काहीतरी ओझं झालं, त्याच्यातून मला काहीतरी सोडव असं काहीतरी परमात्म्याला गायीला ज्यावेळेस काहीतरी कारण घातलं त्यावेळेस भगवान कृष्ण रूपानं काहीतरी अवतरले होता. मला सांगायचं काय, भक्तांचं रक्षण करण्यासाठी आणि दुर्जनांचा संहार करण्यासाठी परमात्मा अवतरला होतो. एक भक्तांचं रक्षण करण्यासाठी देव अवतीर्ण होतोच, पण त्याचबरोबर यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारताभ्युत्थानधर्मस्य तदा प्राणं सृजाम्यहं. धर्माचं रक्षण करण्यासाठी सुद्धा काय तर परमात्मा अवतार. धर्म रक्षा वयावतार, धर्म रक्षा वयावतार, धर्म रक्षा वयावतार. धर्माचं रक्षण आणि संस्थापन करण्यासाठी परमात्मा काय होतो, अवतीर्ण होत असतो. त्याचबरोबर परित्राणाय साधूनाम, साधूंचं रक्षण करण्यासाठी सुद्धा काय तर परमात्मा अवतीर्ण होतो. सांगायचं काय, जीव सुद्धा या ठिकाणी येतो, संत सुद्धा या ठिकाणी येतात आणि त्या ठिकाणी भगवान परमात्मा सुद्धा या ठिकाणी काय तर अवतीर्ण होतो. प्रत्येकाच्या कार्याचं प्रयोजन त्या ठिकाणी काय तर वेगवेगळं आहे. त्याच पद्धतीनं भगवान दत्त महाराज सुद्धा या ठिकाणी काहीतरी अवतीर्ण झाले. त्याचं काय कारण आहे हे महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात.
सांगतात किंवा देवाच्या अवताराचं प्रयोजन काय असेल तर खरी अवतार कशासाठी विश्व हे विश्व ज्याने निर्मिले नाही का महर्षी देवा संस्थापिले हे सगळं विश्व ज्या परमात्म्याने निर्माण केलं जेव्हा कोठेची नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्यची होते पाणी अवघ शून्य होत तेथे एक ढालगज निर्माण झाली काय झालं परमात्म्याच्या स्फुरणामधनं मूळ माया जन्माला आली मायेची निज हाते परमात्म्यानं सगळी सृष्टी निर्माण केली मग काय केलं एकी केली जलचरे एकी केली भूचरे चरे आचरे एकी केली जलचर केले भूचर केले खेचर केले आकाशात उडणारे केले सरपटणारे केले दोन पायाचे केले चार पायाचे केले बहुपायाचे प्राणी निर्माण केले परंतु मला जाणून असा एकही प्राणी निर्माण झाला नाही तेव्हा सरते शेवटी परमात्म्यानं हा मानव देह निर्माण केला मग सगळ्या त्रुटी या मानव देहामध्ये परमात्म्यानं भरून काढल्या परमात्म्याला वाटलं की आता हा मानव तरी माझं काहीतरी भजन करू म्हणून परमात्म्यानं तुमच्यावर कृपा केली आणि सुंदर असा नर देव तुम्हाला आम्हाला दिला देवे दिला देह भजना गोमता देवे दिला देह भजना गोमता दिला देह भजना गोमता देव भजना हो या लाला माता बारिके हो या लाला बारिके हो या लाला माता बारिके देवे दिला देह भजना गोमता देवानी भजनासाठी तुम्हाला आम्हाला देह दिला तुम्ही आम्ही भोजनासाठी वापरू भोजन करायचं नाही का भोजन करायचं पण त्याच्या दुप्पट काय तर भजन करायला पाहिजे पण जीव मात्र या गोष्टीला काय झाला विसरली तया थोड झाली हानी आणि पस्तीला खाणी 84च्या हे सगळं जीव काय तर दिसते भोजनामध्ये गुंतले गेले विषय ओढी बोलले जीव सगळे जीव विषयामध्ये गुंतले हे परमात्म्यानं जाणलं की बाबा हे सगळे मी कशासाठी जन्माला घातले पण कुणी ज्यांनी जन्माला घातलं त्याला सगळेजण काय झाले विसरले देवाला विसरले स्वतःला विसरले मग यांना परत जागृती काहीतरी आणून द्यायला पाहिजे म्हणून हे विश्व बुडायला लागले याचा अर्थ काय पाण्यात नाही बुडत पण त्या अधोगतीला चालले म्हणजे अधोगती एका फार रसा तळाला गेला रसा तळाला गेला का नाही पहिला करोडोपती होता आता याला खायची तू गेला रसा शब्दार्थ काय बुडाय म्हणजे पाण्यात बुडायला लागलं तर हे जग पुढे झालं अधोगतीला चाललं या जीवांचा उद्धार झाला पाहिजे असा कळवळा आहे परमात्म्याला आहे का तर हे सगळे जीव माझेच आहे ना ममय वंश जीव लोके जीव बुद्ध सनातन परमात्मा म्हणतात 15व्या अध्यायामध्ये माझेच अंश आहे मग यांचा काहीतरी असा झालेला काय तर जो ह्याचा उद्धार केला पाहिजे हे अधोगतीला नाही गेले पाहिजे असा कळवळा त्या परमात्म्याला आहे विषय ओढी बोलले जीवा विषय ओढी बोलले जीवा कोण करी जीवा
असणारी कन्या कधी अनुसया माता, दोघांचा काहीतरी विवाह झाला आणि विवाह झाल्यानंतर एका पर्वतावरती 100 वर्ष तपश्चर्या दोघांनी केली. मात्री ऋषींनी अनुसया मातेने 100 वर्ष पर्वतावरती तपश्चर्या केली. परमात्मा प्रगट झाला. वरमगृही काय मागायचे ते तुम्ही काही नाही, बाबांनी आम्हाला कार्य दिले, म्हणजे ब्रह्मदेवाने आम्हाला कार्य दिले. कशासाठी जन्माला घातलं? मानसपुत्र, तर प्रजेची उत्पत्ती करायची, विश्वाची निर्मिती करायची, म्हणून हे सुरुवातीचे, म्हणून आता प्रजा उत्पत्ती करायची. मग तुमचा आशीर्वाद पाहिजे देवा. प्रजा उत्पत्ती करण्यासाठी तुमचा आशीर्वाद पाहिजे. पहिली तप करायची. आपण जर कृष्णचरित्र ऐकलं त्यामध्ये वसुदेव देवकीने सुद्धा हजारो वर्ष तप केलं. तेव्हा श्रीकृष्ण परमात्मा त्यांच्या काहीतरी पोटी आला की कौशल्य मातेचं तप होतं, म्हणून त्या ठिकाणी रामचंद्र प्रभू त्यांच्या काहीतरी पोटी अवतरले. तसंच दत्त महाराजांचे असणारे माता पिता काहीतरी अनुसया माता आणि अतिऋषी यांनी आगाध असं तप केलं. परमात्मा प्रसन्न झाला. म्हणला निश्चित काहीतरी तुमच्या उदरामध्ये काहीतरी मी येईल, असं परमात्म्यानं ग्वाही दिली. म्हणून तपानं त्या ठिकाणी काहीतरी तप पहिलं तप आणि नंतर काहीतरी प्रजेची उत्पत्ती पहिली व्हायची. आता पहिला दवाखाना, दवाखान्याशिवाय काहीतरी आता संतती होत नाही. त्याचं कारण काय तर माणसाचं खाणं बिघडला, आहार बिघडला, विचार बिघडला, विहार बिघडला. त्यामुळे आता दवाखान्याशिवाय मुलं सुद्धा म्हणून दोघांनी तप केलं आणि वर त्या ठिकाणी परमात्म्यानं त्यांना दिलं. प्रकार असा घडला, एका नगरीमध्ये 2 बहिणी राहत होत्या. 2 बहिणी राहत होत्या. एका बहिणीचं लग्न झालेलं होतं आणि एका बहिणीचं लग्न अजून व्हायचं होतं. तर जिचं लग्न झालं नव्हतं ती बरेच तिच्या देवाऱ्यामध्ये देव, सगळे आपले सोमवारचा, मंगळवारचा, बुधवारचा, गुरुवारचा, शुक्रवारचा सगळे देव तिच्या काय देवाऱ्यामध्ये ती आपली पूजा करायची. तुळशीला पाणी घाल, कोणाला प्रदक्षिणा घाल, पिंपळाला प्रदक्षिणा घाल, तिच्या आपल्या त्यांनी मध्ये बसते देवपूजेमध्ये जायचं बरं का. जिचं लग्न झालं होतं ते बिचारे काहीच करत नाही. तर हे काही दिवस तिच्या घरी राहायला लागले. नवीन लग्न झाल्यावर कलवली म्हणून मी पाहिलं हे काहीच करत नाही. माझं तर निम्मा दिवस देवपूजे म्हणतो. काय तू लग्न झालं आता उलट सुखी संसारासाठी आता तू देवाला काहीतरी प्रार्थना केली पाहिजे, 2004 काहीतरी असं मागितलं पाहिजे देवाला. तू काहीच देवपूजा करत नाही, सवासिनीचं देवपूजा काहीतरी केली पाहिजे असं पुन्हा ते लहान बहीण मोठ्या बहिणीला सांगते ना. त्यावेळेस काय तर ती सांगते, मोठी बहीण लग्न झाली, हे बघ मला बाकीच्या देवांची आता गरज नाही. मी ज्यावेळेस कुमार येते त्यावेळेस बाकीचे देव मला होते, आता नवरदेव मला मिळाला. म्हणजे काय पती काय तर मला मिळाला. पती हाच परमेश्वर. मोठ्या बहिणी सांगितलं पती हा काय परमेश्वर आहे. मी त्याची काय तर म्हणून भावे पूजा करते आणि पतिव्रतेचं व्रत मी घेतले. त्याच्याशिवाय काय तर पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण, पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण, पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण, पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण. आम्हा नारायण तैसा प्रमाण, आम्हा नारायण तैसा प्रमाण, आम्हा नारायण तैसा प्रमाण. मग ती सांगितलं बघ पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण. आम्हाला प्रमाण माझं नाव आहे. तसंच देव भक्ताला प्रमाण काय आहे? आम्हा नारायण तैसा पती. भक्ताला जसा देव प्रमाण आहे तसा पतिव्रतेला पती हा प्रमाण आहे. पतिव्रताने मी अनेकांची स्तुती, कुणाची स्तुती अशी मी पतिव्रत आहे. मी पतिव्रतेचं व्रत घेतले त्यामुळे मी बाकीच्या देवतांची पूजा अर्चा करत नाही. असे काही दिवस निघून गेले की पाहिले की जर तेज दिवसेंदिवस पतिव्रतेच्या तेज काय झालं वाढायला लागलं. तसं दिव्य ते तिच्या पतीच्या सेवेचं, पतीच्या व्रताचं काय तुझ्या चेहऱ्यावर दिसू लागलं. एक दिवशी म्हणले मला पण काय तर पतिव्रता व्रत घ्यायचं. ही दुसरी जी लाडकी बहीण होती बारकी, तिचं नाव शांडिल्य असे. ते शांडिल्यनं काय तर आपल्या बहिणीला विचारलं की बाबा मला सुद्धा काय तर पतिव्रता व्रत घ्यायचे, मग मी काय केलं पाहिजे? ते म्हणे सगळ्यात आधी नवरा
पतिव्रता कोण असतं? जिचं लग्न झालं तीच पतिव्रता व्रत करू शकते. म्हणजे तुला आधी काय करायला लागेल? तुला आधी नवरा करायला लागेल आणि मग तुला पतिव्रता व्रत काहीतरी होता येईल. आणि मी कुणाला पती करू, कुणाला नवरा करू असा प्रश्न बहिणीला विचारला. ते म्हणले एक काम कर, उद्या सोमवार आहे, सोमवारी बरेच दर्शन करायला काय तर दर्शनासाठी मंदिरामध्ये येतात. तू मंदिराच्या बाहेर जाऊन बस, जो सकाळी पहिला पुरुष आहे त्याच्या वेळामध्ये माळ घालून टाक, लग्न होऊन जाईल आणि व्रताला प्रारंभ कर. सांगितल्याप्रमाणे सकाळी बऱ्या पाटे जाऊन काय तर मंदिरापाशी बसली. लवकर कोणतरी येईन अशी वाट पाहत राहिली. एक असा काय तर लंगडत एखादा वाकडा तिकडा माणूस काय तर त्या ठिकाणी मंदिरामध्ये आला. आता बघितलं सांगितलं तर जो पाहिजे त्याच्या गळ्यामध्ये हार घाल, आणि हिने सुद्धा पाटक्याने त्याच्या गळ्यामध्ये हार पाचचा पुढे विचारलं जाता घालून टाकला. हार घातला त्याच्या अंगाला सगळे कुष्ठरोग वगैरे असं झाला होता. ते पाहिलं की बघितलं होतं ना, त्याच्यापेक्षा उत्कृष्ट अशा पद्धतीच्या पतीची सेवा करून रोज त्याला आंघोळ करायची, त्याला तेल लाव, पावडर लाव, त्याला कपडे घाल, अशी त्याची काहीतरी सेवा करायची. त्याच्या जन्मानं काहीतरी हिच्याशी समागम करावा असं वाटतं. कोण? तो बेकारी त्या टोपलीत बसला. म्हणजे अहो काय तुमची इच्छा? नाही म्हणे माझी एवढीच इच्छा आहे, मला मी तुला काहीच मागत नाही. शेवटी देवानं इच्छा केली. तिला काय वाटलं? देवानं माझ्या सगळी इच्छा केली. त्याला घरी सोडून आली, वेश्येपाशी ती गेली. आता कोण बाई जाईल? पण ही सांगितल्या वेश्येपाशी गेली. वेश्येला सांगितलं की माझ्या नवऱ्याची काय तुमच्यावर वासना आली, त्याची एक दिवसासाठी तुम्ही वासना पूर्ण करा, ही माझी विनंती. तर ते तुम्ही काय करत त्याला जे करून हाकून लावलं म्हणजे आज तुकडे वाचणं किंवा त्या रोग इष्ट नाही का असा अमंगळाच्या प्रकारचा नको काय तो हाकळून दिलं. मग सांगितल्या काय तर गप्प बसली नाही. का? देवाची इच्छा पूर्ण करायची, पतीची इच्छा पूर्ण करायची. रोज काय करायची? त्या माडी पुढे जायची. भलं मोठं अंगण होतं, सगळं अंगण भल्या पाठी जाऊन काय तर सारवायची, सुंदर अशी रांगोळी काढायची, फुलं होती धुवायची, हळदी कुंकू व्हायची, गरणी अशी 1 ना 2 3 महिने झाले. कोण आपल्या घरी येते अशी रांगोळी सगळं संपादन करते नाही का? त्या वेश्येला सुद्धा कळाना, म्हणून ती सुद्धा एक भल्या पाठी उठली. तिने पाहिलं की एक बाई काय त्या ठिकाणी रांगोळी काढ, जाऊन पटकन तिचा हात झाला. कोण ग तू? त्या चेहऱ्यामध्ये उजेड झाली. जवळ गेल्यानंतर पायी ही शांडे म्हणजे कशासाठी हे सगळं करते? म्हणजे बाई साहेब मी तुम्हाला त्याविषयी सांगितलं, माझी जी इच्छा आहे मला एक दिवस तुम्ही इच्छा काहीतरी पूर्ण. तर ती म्हणली ठीक आहे, ये घेऊन तुझ्या पतीला, असं काय तर त्या सांगितलं. सांगितल्यानंतर हिला आनंद झाला आणि धावत पळत काय तरी गेले. नवरा सांगितलं आज तुमचं काम झालं, काय तर बाई साहेबांनी होकार दिलाय, चला आता चांगले कपडे घातले, त्याला काय तर आंघोळ वगैरे घातली, चांगले कपडे घातले, त्याला पाठीमध्ये बसवला आणि सांगितल्या आनंदाच्या काय तर ह्याच्यामध्ये चालत होते. चालता काय तर असं 6चा प्रहर असेल, 6 वाजून गेले असतील, थोडासा अंधार पडायला लागला होता. अशा प्रहरामध्ये ती सोडायला चालली होती आणि पूर्वीच्या काही लाईट वगैरे नव्हते. आणि अशामध्ये त्यांचा धक्का मांडवे नावाच्या ऋषीला लागला. तर मांडवे नावाच्या ऋषीला का लागला? त्याचं कारण असं की मांडवे नावाचे एक ऋषी होते आणि ते आपल्या आश्रमामध्ये तप करत बसले होते. तर त्या नगरीतल्या राजाची काही चोरांनी चोरी केली आणि ते चोर पुढे आले, आश्रमामध्ये आले आणि आश्रमामध्ये येऊन टाकले. त्यांनी त्या ऋषींच्या झोपडीमध्ये सगळं सोनं वगैरे काय असेल ते लपवलं. ऋषी आपल्या ध्यानाचं त्यांना हा सगळा प्रकार काही माहिती काहीच माहिती नाही प्रकार. परंतु राजाचे सैनिक आले म्हणजे हे चोर आले का मला नाही माहिती, म्हणजे ऋषींना माहित नव्हतं. आणि ज्यावेळेस त्या झोपडीमध्ये पाहिलं तर चोर सुद्धा सापडले, दागिने सापडले, म्हणजे हा सुद्धा त्यांच्यात सामील आहे. हा ऋषी कोणी त्यांच्यात सामील आहे, त्याला पण काहीतरी त्याचा भाग असेल म्हणून त्यांनी सांगितलं नाही. म्हणून त्या चोरासहित त्या ऋषींना काय केलं, राजाकडे नेलं, सांगितलं यांनी चोरी केली. आणि मग राजाने शिक्षा दिली, या सगळ्यांना सुळावर दे. काय सांगितलं? सुळावर म्हणजे असा टोकदार अशा प्रकारचा मोठा हे असतो सूळ लाकडाचा, आणि वर्ण त्या माणसाला त्या सुळावर गेलेलं दाबलं जातं. बुधस्थानामधनं त्या मनुष्याला खाली दाबलं जातं. मग ते 4 चोर 5वा सूळ त्या मांडव्य ऋषींचा. मांडव्य ऋषी सांगतात की मला नाही, माझा काही अपराध नाही, पण तरी सुद्धा कोणी ऐकायला तयार नाही. ऋषींना सुद्धा सुळाव चोरलं. ते चोर होते, यांना सुळाव दिल्याबरोबर ते 4 मरून गेले. पण हे दिव्य पुरुष असणारे मांडव्य ऋषी सुळाच्या अग्रभागावरतीच काहीतरी असे बसून राहिले आणि त्या यमराजाला काय तर सांगतात, यमा माझं काही कारण नसताना काय तर मला मृत्यू पण त्याला काय तर तू घेऊन जातोय, तर मी तुला शाप देतो. म्हणजे यमाला शाप दिलं तर पुढच्या जन्मामध्ये तू दासी पुत्र म्हणून जन्माला येशील, पण ते विदुर काका म्हणून पुढच्या जन्मामध्ये जन्माला येतात. सांगायचे काय तर सुळावरती मांडव्य ऋषी असे बुधस्थानावरती बसलेले होते आणि जाता जाता या शांडिल्यचा धक्का कोणाला लागला,
सुळाला लागला तशाबरोबर ते मांडवी ऋषी सुळामध्ये असे घुसले गेले आणि अतिशय वेदना त्या मांडवी ऋषींना झाल्या आणि मांडवी ऋषींनी काहीतरी शाप दिला ज्याने कोणी मला ते खादा खाली राहायच्या माणसाने तो उद्या सूर्य उजडायच्या आत मरून जाईल. हा शाप त्या शांडिनीने ऐकला तर तिला खाली ठेवलं. माझ्या नावाला कुणी शाप दिला बघितलं जाऊन तो मांडवी ऋषी काय शाप दिला तर म्हणे मला सुळामध्ये घुसवलं माझ्या यातना झाल्या म्हणून मी शाप दिला. म्हणजे आमचं काही काय तर आम्ही जाणून बुजून तुम्हाला काही धक्का दिला नाही अंधारामध्ये सूळ दिसला नाही त्यामुळे तुम्हाला धक्का लागला. तुम्ही जाणीवपूर्वक आम्हाला शाप दिला. काय शाप दिला तर सूर्य उजळल्यानंतर उजळायच्या झाला मृत्यू होईल ना तुम्ही सूर्यच उजळून देत नाही. विठ्ठल विठ्ठल शांडिल्यांनी सांगितलं मी सूर्य उजळून देणार नाही. एक दिवस झालं 2 दिवस झालं 3 दिवस झालं सूर्य उजळला सगळीकडे पृथ्वीवरती काळोख पसरला. सगळे कर्म ब्राह्मणांचे कर्म राहिले तुमचे आमचे नित्य कर्म राहिले. कुणाला पुढे जाता येणार फिरता येणार सुट्टीला अन्न निर्माण करता येणार काय करावं कुणाला काय तर कळाना. पण राजा म्हणला आता करायचं काय. तिची बरेच प्रकारे विनंती केली बाबा बाई मला तर मोरदे तुला दुसरा नवरा करून देऊ. ती म्हणली नाही पतिव्रत आहे माझाच पती काय तर मला पाहिजे आणि तो जर म्हणणार असेल तर बाकीच्यांचं मला काय घेणं देणं नाही. मला माझा पाहिजे माझा नवरा प्रिय मला बाकीच्यांचं काही घेणं देणं नाही. काय करावं कुणाला काही सुचना म्हणले. शेवटी काय तुका म्हणे येते पाहिजे जातीचे याला का बळायचे काम नाही पहिलं जातीच पाहिजे नाही का. एखादा चाल जर गाणारा चांगला असेल त्याच्या जोडी दुसरा तसाच गाणारा काहीतरी चालणार तशाच पद्धतीने ते म्हणलं बाबा हिच्याच जातीचं कोणतरी बघायला. मग पतिव्रता कोणी पाहिलं लागेल. मग सगळ्या विश्वामध्ये ख्याती असणारी पतिव्रता होती अनुसया माता. म्हणजे अनुसया मातेला बोलवा. मग अनुसया मातेला काहीतरी बोलवण्यात आढळलं. अनुसया माते त्या ठिकाणी काहीतरी आली. अनुसया मातेने सांगितलं शांडिल्य असं करू नको अगं सगळं विश्वाचा कारभार आहे त्या सूर्यामुळं थांबलाय. तुझ्या विनवणी करत्या सगळे जण तू काय कर तुझा हट्ट सोड आणि सूर्याला उगवू दे. तरी सुद्धा शांडिल्य सांगते मी पतिव्रता आहे पतीपेक्षा मला जगाचं सुद्धा काय गेलं ना. त्यावेळेस काय तर अनुसया मातेने तिला वचन दिलं सूर्य उजळल्यानंतर तुझा नवरा मरणार आहे. ती म्हणली हो. मग मरू दे तुझा नवरा. म्हणली तुझा नवरा मिळाला की दुसऱ्या श्वासाला मी त्याला काय करते जिवंत करते पण सूर्य उजळतो. असं वचन ज्यावेळेस अनुसया मातेनं दिलं त्यावेळेस शांडिल्यनं सूर्य उजळू दिला. सूर्य उजळल्याबरोबर काय त्याचा पती गतप्राण झाला आणि लगेच अनुसया मातेने हात ठेवल्याबरोबर तो जागृत सुद्धा झाला जिवंत झाला. विठ्ठल अनुसया मातेने काय केलं तर मेलेल्या माणसाला जिवंत केलं. ही बातमी काय लपून राहणार होती का. ही बातमी नारद महर्षींना समजली. नारद महर्षींना समजली म्हणजे बीबीसीला गेल्यासारखे सगळ्या जगात प्रसारण झालं त्यांचं. मग नारद महर्षी काय तर खान 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 वाजवत आले. मग नारद महर्षी गेले कैलासावरती गेले. नारद महर्षीचं त्या ठिकाणी काय तर आगमन झालं. श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण भगवन्नारायण नारायण नारायण भगवन्नारायण नारायण नारायण भगवन्नारायण नारायण नारायण भगवन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण घुसला तर शंकराच्या पाया नाही पडला डायरेक्ट पार्वतीच्या खोलीमध्ये गेले. काय वर्ष आज बरंच लांब येणं केलं काही नाही आलो असा सहज म्हणलं 4 वाणी झाला काय म्हणलं तुम्ही सहज नाही यायची काहीतरी काम असं. काही लोक सहज येत नाही बघा अभ्यास करतो काहीतरी सांगायचं ते तुम्ही सहज येणार नाही. काय खबर आहे काय वेगळं काय घडलं का म्हणजे काहीच नाही घडलं. नाही काहीतरी झाले तुम्ही सांगा. त्यावेळेस नारद महर्षी सांगतात अहो पृथ्वी तलावरती एक एवढी पवित्र पतिव्रता जन्माला आली म्हणे.
काय ती जी म्हणजे दिव्य अशा प्रकारचं ते जे मेलेला माणूस सुद्धा काय तर ती उठवतो, इतकी शक्ती ती त्यामध्ये आचार. ती म्हणे माझ्यापेक्षा तुम्ही पुढे म्हणे तुम्ही तिच्या नकाचे पण नाही. मला सांगितलं नारदच नाही असं म्हणल्यानंतर काय तर धक्क्याने ती चार झालं बा पडलं ते आपली आतमध्ये नारदच म्हणले काम झालं चला. तिथून जे उठले तर ते गप्प बसले नाही, ते पुढे गेले पुढचं घर वैकुंठामध्ये गेले. वैकुंठामध्ये लक्ष्मी आई साहेब होत्या. आता श्री हरीच्या पाया पडले म्हणजे आई साहेब म्हणजे हाय आतमध्ये जातो म्हणजे थांबा. आतमध्ये गेले सांगितलं कुठून आले नारद काही नाही असं झालं फिरत फिरत म्हणून नाही तुम्ही नाही सहज यायची काय झालं काय नाही म्हणे पृथ्वी तलावर अशी पतिव्रता निर्माण झाली, दिव्य ते तिच्या अंगामध्ये आहे आणि तिने जिवंत मेलेला माणूस सुद्धा काय जिवंत करते, सूर्य थांबवती एवढी ताकद तिच्यामध्ये म्हणे काय सांगायचं. वा 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 आजपर्यंत अशी पतिव्रता मी बघितली नाही म्हणजे मला नाही बघितली म्हणजे तुम्ही काय तुमची पार्वतीची आणि सावित्री मातेची अशी बावली करून तिने डाव्या हातात बांधली सांगितलं. मग काय सांगायचं, मग रुद्रावतार धारण केला आणि तिथून सुद्धा नारद महर्षी निघाले आणि ब्रह्मलोकामध्ये गेले. सावित्री मातेला तोच प्रकार सांगितला की तुमच्यापेक्षा श्रेष्ठ अशी पतिव्रता या पृथ्वी तलावरती जन्माला. आणि मग आता या बायांची काय अवस्था झाली आणि एका बाईला दुसऱ्या बाईची स्तुती केलेली कधी आवडत नाही. तुम्ही म्हणा आवडत ती कोणी असो आवडत. मग ह्यांच्या पुढे नारद महर्षीने आम्ही देवाच्या बायका आणि नारद महर्षी आम्हाला असं बोलून गेले काय करावं. लक्ष्मीने फोन काढला डायरेक्ट काय असा फोन लावला, हॅलो पार्वती. लक्ष्मी बोलते तुला कळालं का. ते म्हणजे कशाचं म्हणजे नारदाचं म्हणजे गबस. परत वैकुंठातून काय ब्रह्मदेवाच्या इकडं ब्रह्मलोकामध्ये फोन लागला. सावित्रीला सांगितलं तुला काय कळालं का. ते म्हणजे नारदाचं का. ते म्हणजे हो. तिघींनी एक मिटिंग घेतली, तिघी एक गोळा झाले, सांगितलं आपल्यापेक्षा पतिव्रता कोण तिचं काय करायला पाहिजे बाबा, आपल्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नको. नारद महर्षींनी विचारलं बाबा काय करायचं, आमच्यापेक्षा ही पतिव्रता आहे, हिला काय करावं लागेल, ही आमच्यापेक्षा खाली गेली पाहिजे, आम्हीच वरच्याच खाली पाहिजे. नारद महर्षी म्हणले तिचं सत्व हरण करावं लागेल. मग तुम्ही तर तिचं सत्व हरण करू शकत नाही. म्हणजे हो आम्ही नाही करू शकतो, कोण करणार, तुमचे नवरे काय कामाचे येतात, आम्ही बिनकामाचे. म्हणजे त्या घरी गेल्यानंतर आपापल्या नवऱ्यांना सांगितलं, सगळ्या कोण गेल्या त्यावेळेस देवदेवतांना राजराजवाड्यांना रुसायची खुली असायची. मग रुसण्याच्या खुलीमध्ये जाऊन बसल्या, मस्त सावरले, चहा नाही, पाणी नाही, जेवण नाही, पोहे नाही, काहीच नाही. आज काय झालं म्हणून शंकर भगवान आतमध्ये गेले, काय झालं आज काहीच नाही, चहा नाही, काय आम्ही नाही जात. काय झालं काय त्यावेळेस सगळा प्रकार सांगितला. कोण ती कन म्हणे अनुसया, आमच्यापेक्षा म्हणे पतिव्रता आहे, तिचं सत्व तुम्हाला हरण करावं लागेल. ते म्हणे ते माझ्या बाप्पाची होणार. कोण शंकर म्हणले पतिव्रता आहे, पतिव्रता श्रेष्ठ अशा प्रकारची, तिची तुका म्हणजे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, देवाच्या वर तिची सत्ता आहे, तिचं मी सत्ता आणलो. मग बसा तिकडे उपाशी. शंकर म्हणले डोक्यालाच ताप झाला, नारद त्याच्यासाठी झाला होता तो. ब्रह्मदेवाकडे अशीच परिस्थिती झाली, विष्णूकडे अशीच परिस्थिती झाली, म्हणून तिन्ही देवांनी ठरवलं त्या ठिकाणी काय तर तिचं सत्व हरण करायचंय. म्हणून तिघं जर आपापल्या घरातून निघाले, एक सासवड मार्गे आला, एक हडपसर मार्गे आला, एक शेवळवाडी मार्गे आला, आणि तिघांची गाड बरोबर भैरवाच्या चौकात पुढे. ते म्हणे राम 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 पुढे चालले नाही, असंच पुढे सांगितलं तिघांनी आपल्या घराच्या पुढे चालला. खरं सांगा अहो काय सांगायचं म्हणे, आमच्या लगले बाण कशावर सांगितलं, असा असा प्रकार झाला. त्यामुळे अनुसयेचं सत्व हरण करण्यासाठी काय तर निघावं म्हणे, मग आपण तिघांची युती करू. तिघांची युती सध्या नाही, त्यामुळे तिघांची युती करू आपण आणि तिचं सत्व तिघं मिळून हरण करू. म्हणून तिघं जण त्या ठिकाणी काय तर अनुसया मातेच्या आश्रमामध्ये गेले. त्यावेळेस काय तर आद्री ऋषी आपल्या साधनेसाठी काय तर वनामध्ये गेले होते आणि अनुसया माता एकटीच घरामध्ये होती. आम्ही एक काळामध्ये गेले, भिक्षाम देही असा वाटल्यानंतर अनुसया माता, कोणतरी ब्राह्मण आपल्या भिक्षा मागायला आले म्हणून अनुसया माता बाहेर आली, पाहिली तर त्या ठिकाणी काय तर ती भिक्षुक आपल्या दारामध्ये आलेले.
मग अनुसया मातेने सांगितलं की मग ते सुपामध्ये आपलं धान्य वगैरे घेऊन आलो, पोरांना घेऊन आलो. ती भिक्षा द्यायला लागली तर त्यांनी काय सांगितलं, आम्हाला ही भिक्षा नकोय, आता जेवणाची वेळ झाली. त्यावेळेस जेवणाची वेळ झाली म्हणजे आम्हाला भोजन पाहिजे, भोजन पाहिजे असं म्हणल्यानंतर अनुसया म्हणजे आतमध्ये या. मग ती गजाननांना आतमध्ये घेतलं, काहीतरी आसनावरती बसवलं, म्हणजे सांगितलं सांगा तुम्हाला काय जेवायला करू. तर म्हणे आम्हाला साधं सुद्धा जेवण नको, आम्हाला जेवण कसं पाहिजे तर आम्हाला नग्न होऊन जेवण द्यावं. नग्न होऊन काय काय जेवण वाढलं पाहिजे ते जेवण आम्ही खाऊ. नग्न या शब्दाचे दोन अर्थ असतात. एक नग्न म्हणजे वस्त्रविरहित, त्याला एक नग्न म्हणतात. आणि जे अग्निविरहित, ज्या पदार्थाला अग्नी न लावता काहीतरी जे पदार्थ तयार केला तो त्याला सुद्धा नग्न असंच म्हणतात. आता शास्त्रामध्ये कसं काय दोन अर्थ सांगितले, मग कोणत्या अर्थाने मागितले आपल्याला माहित नाही. मग तसं मागितल्यानंतर अनुसया थोडी विचारामध्ये पडली. बरं, विनमुखल्या अतिथी नेई सुकृताची राशी या न्यायानं अनुसयाने विचार केला, बाबा माझं हे पतिव्रत्याचं काय तो व्रत आहे आणि निश्चित काहीतरी हे कोणीतरी महान विभूती असणार, तर माझं व्रत काय तर विफल जायला नको. पण अनुसया मातेनं काय केलं, आपल्या घरामध्ये गेले, पतीचं स्मरण केलं, हातामध्ये गंगोदक घेतलं आणि त्या तिघा जणांवरती काय शिंपडलं. शिंपडल्याबरोबर तिघांची 3 बाळकं तयार, लहान बाळक काहीतरी तयार झाली. आणि मग अनुसयानं काय तर ती 3 बालकं ज्यावेळेस पाहिली, आपोआप अनुसया मातेला काय झाला, पाहणा फुटला. आणि पाहणा फुटल्यानंतर 3ही बालकं काय तर आपल्या स्तनाला काय तर अनुसया मातेनं काय तर लावली आणि तिघांना काय तर त्यांची सुद्धा निवृत्ती केली. विठाल विठाल. त्या तिघांची सुद्धा निवृत्ती केली आणि नंतर ते 3 बालकं उचलले आणि जोडीमध्ये काय तर घातले. संध्याकाळी आतील ऋषी आल्यानंतर सगळा घडलेला प्रकार काहीतरी आतील ऋषींना सांगितला. ज्यावेळेस आतील ऋषींनी काहीतरी त्या बालकांना पाहिलं, अंतर्दृष्टीने तिघांना काहीतरी आतील ऋषींनी ओळखलं. म्हणलं राहू दे असं. इकडं 1 दिवस झाला, 2 दिवस झालं, महिना झाला तरी काहीतरी गेलेलं की राहील परत आलं. वैकुंठामध्ये कुजबूज चालू झाली, कैलासामध्ये कुजबूज चालू झाली, इकडं ब्रह्मलोकामध्ये कुजबूज झालं. ही तिला फोन करायची, ती तिला फोन करायची. का तुमचे आले का? नाही आले. तुमचे आले का? कशाचं काय? नाही. ती गजर मिळून दुसरीकडे फिरायला गेले काय, कंटाळले वाटत म्हणून काहीच कळाना, त्यांचा काही ठाम पता लागना. मग नारद महर्षींना बोलवलं. म्हणे का हो, आमचे आणि तुम्ही सगळ्या पृथ्वीवर भ्रमण करता, हे कुठं दिसले का? कोणत्या गल्लीत, कोणत्या मोहल्ल्यात, कुठं काय वाड्या वस्ती, वाड्यात राजवाड्यात कुठं दिसली का? ते म्हणे आहेत की. पुढे म्हणे अनुसया मातेच्या घरी. अहो पण इकडं काय येत नाही. म्हणे तिला येऊ शकत. ते म्हणे काय येऊ शकत नाही? त्यांना अजून चालताच येत नाही. त्यांना अजून चालता येत नाही असं सांगितलं. येत नाही चालतं त्यांना. मग काय करायचं? म्हणे तुम्हाला जावं लागेल. पण नाईलाज झाला शेवटी काहीतरी. मग 3 जणी काहीतरी एकत्र आल्या, अनुसया मातेच्या काहीतरी घरी आल्या आणि अनुसया मातेला हाक मारली. अनुसया माता बाहेर आली. पाहिलं तर साक्षात काहीतरी लक्ष्मी, सरस्वती, काहीतरी सावित्री दारामध्ये उभी. प्रणाम केला. म्हणे काय झालं माता? म्हणे आमचे पती आले होते. कधी? सांगितलं महिना होऊन गेला. म्हणे तिकडे आले होते. कशासाठी आले? आलते म्हणजे तुमचं सत्वहरण करण्यासाठी. मग म्हणे आता कुठे? नाही तुम्ही त्यांना बाळक केली, लहान बाळक केली असं आम्हाला कळालं, त्यांना नेण्यासाठी आम्ही आलो. अनुसया माते म्हणजे त्यांना न्यायचंय का? म्हणजे हो. मग तेव्हा पाळले जोडीत झोपलेली, घेऊन जा. तस लक्ष्मी आई साहेब पुढे गेल्या. जोळीमध्ये पाहिलं तर 3 बाळकं त्या ठिकाणी. 3 बाळकं पाहिली आणि 2 पावलं मागं सरकले. मग का सरकले? त्यांना उचलायचं ना मग कोणतं. पण 3 बाळकं सारखीच दिसायची. नक्की विष्णू कोणता, ब्रह्मा कोणता आणि काय तर भगवान शंकर कोणते ते काहीच कळाना. बरं, विष्णू समजून ब्रह्म्याला उचलले. पुढे पातिव्रता धर्म राहिला. मोठी परी झाली. तू म्हणे सावित्री तू मोठी माझ्यापेक्षा नाही का, तुझा मन पाहिजे, तू ये पुढं. सावित्री आईला पुढे घेतलं. सावित्री बाई आली. तिने विचार केला, तिथं 4 मुख होती, तिथं काहीच नाही. बरं ते दाढी पण नाही, काहीच नाही. कशावर ओळखायचं? बरं उचलले काय तर पाहिजे होईल. ते म्हणे नाही नाही, महादेवाची बायको मोठी असते नाही. पार्वतीबाई तुम्ही वा पुढं. पार्वतीबाई पुढे आल्या. पार्वतीबाईने बघितलं तर तसंच
गळ्यात साप नाही का ते चर्म नाही का राग नाही अंगाला, आता कसा ओळखायला बाबा? पण दुसऱ्याला उचलतो पातिव्रत्य जातं ना. मोठी पंचायत झाली, तिघी जणी काहीतरी साष्टांग दंडवत अनुसया मातेला घातलं. अनुसया मातेला दंडवत घातलं, विनवणी केली की काय तर आमचे पती आम्हाला परत द्या. परत द्या म्हटल्यानंतर अनुसया मातेने त्यांची काहीतरी केव आली. परत काहीतरी गंगोदक पतीचं स्मरण करून त्यांच्यावर टाकलं. परत मूळ स्वरूपामध्ये ब्रह्मा विष्णू त्या ठिकाणी काहीतरी प्रगट झाले. ब्रह्मा विष्णू काहीतरी महेश प्रगट झाले. अनुसया मातेने नमस्कार केला. सांगितलं तुम्ही 1 महिना 6 महिना माझे इथं राहिले, मला तुमचा काय झाला लढा लागला तर तुम्ही तिघही जण माझ्याकडे काहीतरी पुत्र रूपानं यावं अशी माझी विनंती आहे. विठ्ठल अशी विनंती अनुसया मातेने केल्यामुळं भगवान परमात्मा आत्रेचे पणुसया गरुडा आत्रेचे अनुसया अशी ज्यावेळेस विनंती आपल्या दृष्टीने अनुसया मातेनं त्या ठिकाणी का तर तिन्ही देवांना केली. तिन्ही देवांनी मान्य केलं आणि योग्य काळी त्या ठिकाणी अनुसया माता गुरुद्वार राहिले. असं नाथ महाराज काय म्हणतात की बाबा भगवान परमात्म्यानं अनुसया मातेचं निमित्त केलं. काय केलं? अनुसया मातेचं निमित्त केलं. भगवान परमात्म्याला अवताराला यायचंच होतं, फक्त निमित्त काहीतरी पाहिजे होतं. म्हणून निमित्त काय केलं? ह्या विश्वाचं तारण करण्यासाठी, हे विश्व करण्यासाठी परमात्म्याला काहीतरी अवताराला यायचंच होतं. म्हणून निमित्त काहीतरी अनुसया मातेचं केलं आणि त्यामुळं अनुसयेच्या उदरामध्ये भगवान परमात्मा प्रगट होता. आता सांगायचं म्हणजे काही ठिकाणी असा उल्लेख की त्रय मूर्ती तयार झाली. हो, एकच धड आणि त्याला काहीतरी 3 मुख असं दत्तात्रयांचं स्वरूप झालं. हा नंतर प्रकार झाला. पहिला प्रकार असा की त्या ठिकाणी